नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला इंटिग्रेशनच्या ह्या टाइपचे ट्रिग्नोमेट्रीचे प्रॉब्लेम कसे सोडवायचे याची एक शॉर्ट ट्रिक सांगणार आहे. इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस कॉस 2x dx. बघा मित्रांनो, 1 प्लस कॉस जर असं काहीतरी आलं तर तुम्ही काय करायचं? 1 प्लस कॉस आलं किंवा 1 मायनस कॉस आलं. हा, अजून एखादं एक्झाम्पल देतो याच्यात 1 प्लस कॉस 4x किंवा 1 मायनस कॉस 4x अशा पद्धतीचा जर प्रॉब्लेम आला तर काय करायचं? 1 प्लस कॉस किंवा 1 मायनस कॉस असेल तर 2 घ्यायचं मित्रांनो. 1 प्लस कॉस असेल तर काय करायचं मित्रांनो? कॉस स्क्वेअर घ्यायचं. जिथं जिथं 1 प्लस कॉस आहे तिथं काय घ्यायचं? कॉस स्क्वेअर घ्यायचं. हा, जिथं 1 मायनस कॉस आहे तिथं काय करायचं? साइन स्क्वेअर घ्यायचं. जिथं 1 मायनस कॉस आहे तिथं काय करायचं? साइन स्क्वेअर घ्यायचं आणि अँगल हाफ करायचा. 2x असेल तर x, 2x असेल तर x, 4x असेल तर 2x, 4x असेल तर 2x. मग बघा मित्रांनो, हा प्रॉब्लेम तुम्ही कसा सोडवता? इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस कॉस 2x. 1 प्लस कॉस 1 प्लस कॉस 2 घ्यायचं. प्लस कॉस आहे म्हणून कॉस स्क्वेअर घ्यायचं. मायनस असलं असतं तर साइन स्क्वेअर घेतलं असतं. आणि अँगल हाफ करायचा. 2x आहे म्हणून x घ्यायचं. हा, तर 1/2 कॉन्स्टंट आहे जसंची तसं. हा, इंटिग्रेशन ऑफ 1/cos. 1/cos काय असतं मित्रांनो? सेक स्क्वेअर एक्स. आणि व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स? टॅन एक्स प्लस सी. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझं चॅनल फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.